मनसेचे नेते बाळा नांदगावकर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करतोय. नांदगावकर साहेब, तुम्ही इकडे शिवसेनेच्या शाखेमध्ये आलेला आहात. प्रचाराची आता रणधुमाळी सुरू झालेली आहे. कसं एकूणच मुंबईतलं तुम्हाला चित्र यावेळेस दिसतंय? नाही, मुंबईमध्ये एकूण जर पाहिलं चित्र अत्यंत उत्तम चित्र आहे. खऱ्या शिवसेनेची आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते अत्यंत एकमेकांमध्ये मिसळून काम करत आहेत. जिकडे तिकडे तशा प्रकारचं चित्र आम्हाला दिसतोय. किंबहुना मराठी माणूस हा सुद्धा अत्यंत उत्साहाने सहभागी होतोय. ज्या ज्या ठिकाणी आम्ही प्रचाराला जातो त्या त्या ठिकाणी स्वतःहून लोक उतरत आहेत. किंबहुना मराठी माणसांच्या सोबत आमचे इतर भाषिकही, त्यात गुजराती बांधव सुद्धा उत्तम प्रकारे सहभागी होत आहेत. इतर भाषिकही सहभागी होत आहेत. आणि मला असं दिसतंय की त्यांना पूर्ण खात्री आहे की मुंबई ही शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याच हातात राहिली पाहिजेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि माननीय राजसाहेब श्रीकांतजी ठाकरे यांच्या हातात राहिली पाहिजेत. अशा प्रकारच्या भावना जिकडे तिकडे दिसत आहेत. बऱ्याचशा ठिकाणी बंडखोरी झाली होती. बऱ्याच ठिकाणी बंडखोरांनी बंडखोरी आता माघार घेतलेली आहे. काही ठिकाणी तुरळक ठिकाणी थोडेसे अपक्ष वगैरे राहिलेत. त्याच्यामुळे ओव्हरऑल चित्र पाहिलं तर अत्यंत उत्तम चित्र आहे. आणि मला नक्कीच दिसतंय की मुंबई महानगरपालिकेवरती भगवा हा नक्कीच दोन बंधूंचा, ठाकरे कुटुंबाचा आल्याशिवाय राहणार नाही. तुमची एकीकडे प्रचाराला सुरुवात झालेली आहे. वचननामा देखील जाहीर झालेला आहे. तिकडे महायुतीने देखील काल वरळी डोममधून प्रचाराला सुरुवात केलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, त्यांनी थेट दोन्ही ठाकरे बंधूंवर हल्लाबोल केलेला आहे. नाही, निवडणुकीमध्ये हल्लाबोला होतच असतो. काय तर आरोप प्रत्यारोप हे होत असतात, ते खोडायचे असतात. पण माझ्या दृष्टीने हल्ले करण्यापेक्षा मुंबईचा विकास, मुंबईचा मूळ आणि कुळ असणारा माणूस, त्यासाठी आपण काय करणार आहोत, काय करतो आहोत, काय योजना पुढच्या आहेत, त्या माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. मुळात म्हणजे आमच्या पक्षाचं धोरणच हे विकासाचं धोरण आहे. आणि म्हणून आम्ही 2014ला तुम्हाला म्हणजे 8-8.5 वर्षे काम करून आम्ही ब्लूप्रिंट निर्माण केली होती. त्या ब्लूप्रिंटमध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आम्ही आणल्या त्या ह्याच लोकांनी वेगवेगळी नावं देऊन आमच्याच योजना राज्यामध्ये राबवल्या. आम्हाला आनंद आहे त्याचा, ते काय आम्हाला वाईट वाटायचं कारण नाही. परंतु विकास हे आमचं धोरण आहे आणि ते धोरणच घेऊन आम्ही चाललेलो आहोत. मला असं वाटतं हल्लाबोल होत असतो आणि तो हल्लाबोल झालेला त्याला सडेतोडपणे उत्तरं देणारे साहेब समर्थ आहेत, उद्धवसाहेब समर्थ आहेत. आणि मला वाटतं त्याच्यावर भाष्य करणं गरज नाही. माझ्या दृष्टीने मुंबई शहराच्यासाठी काय आवश्यक आहे, तरुणांसाठी काय आवश्यक आहे, महिलांसाठी काय आवश्यक आहे, बेरोजगार तरुणांसाठी काय आवश्यक आहे, जे पायाभूत सुविधा आहे त्याच्यासाठी काय आवश्यकता आहे, तुमचं जी वाहतूकची समस्या आहे त्यासाठी काय आवश्यक आहे, किंबहुना वृद्धांसाठी काय आवश्यक आहे, किंबहुना जी ट्रॅफिकची समस्या आहे त्यासाठी काय आवश्यक आहे, किंबहुना ज्या पद्धतीने पोल्युशन वाढले त्यासाठी काय आवश्यक आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपल्याला बऱ्याच गोष्टी, कारण लोकांचं म्हणणं आहे की आता लोकांना नक्की कळून चुकलं आहे की राजकारण हे खाबूच आहेत. काय त्याच्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप झाले त्याच्यावरती मी काय धाट नाही, मला करायचे पण नाही आरोप. माझ्या दृष्टीने प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक उमेदवाराने त्या त्या विभागाची एक ब्लूप्रिंट तयार केली पाहिजेत आणि त्या ब्लूप्रिंटच्या माध्यमातून आपल्या परिसराचा, आपल्या वॉर्डाचा कसा विकास करता येईल आणि तिथल्या नागरिकांना न्याय कसा देता येईल. पण जुन्या चाळी आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, वॉटर मीटर गेटर, या सगळ्या प्रश्नांना न्याय देण्याचं काम केलं पाहिजे. मुंबईची जेव्हा ज्यावेळी निवडणूक येते तो एक मुद्दा चर्चेत होतो की महाराष्ट्रातून मुंबई तोडली जाणार. काल मुख्यमंत्र्यांनी यावरती भाष्य केलेलं आहे की मी वरून जेव्हा विमान प्रवासातून, तुमच्या हातात राहिले काय, मुख्यमंत्र्यांच्या हातात काही नाही. मुख्यमंत्र्यांना वरून सांगितलं ना का त्याचं खाली करावं लागतं. मुख्यमंत्री काय किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री काय, मंत्रिमंडळ काय, नाही तर ही मुंबई तुम्ही विकायलाच काढली असंच लोकांचं म्हणणं आहे ना. नाहीतर सगळ्याच गोष्टी आहेत आणि डोळे दाखवायचे किती सगळ्या गोष्टी त्यांना मिळतात. तुमच्या हातात राहिलंय काय, काहीच राहिलेलं नाही. तेव्हा तुम्ही सांगू नका. हे बऱ्याच वर्षापासूनचं मुंबईला महाराष्ट्राला मुंबई 107 हुतात्मे देऊन मिळालेली आहेत. त्याच्यात सगळ्या जाती धर्माची लोक आहेत. आमचं असं म्हणणं नाही, ते 107 हुतात्म्यांचा तरी सन्मान करा. बोलून काय होत नाही, तुमच्या हातात नाही.
दुसरा एक मुद्दा होता की बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत तुम्ही अगदी जवळून काम केलेलं आहे. काल मुख्यमंत्र्यांनी टीकात्मक सुरात असं म्हटलं की बाळासाहेबांचा वारसा जर कृतीतून खऱ्या अर्थाने कोण चालवत असेल तर तो ढाण्या वाघ म्हणजे एकनाथ शिंदे. आता या विषयावरती तुम्हाला तर साहेबच दुपारी त्यांनी स्माईल करून उत्तर दिलेलं आहे, त्याच्यावर मी काय बोलणार. उत्तर ते देतील, पण मला असं वाटतं विचारांचा वारसा असतो, ही गोष्ट खरी आहे. तो विचारांचा वारसा ही मंडळी आणि मराठी माणूस ठरवेल ना कोण आहे कोण नाही. जर मराठी माणसं, मग मला असं म्हणायचं तुमच्या जर वारसा आहे ना, मग वाटप कशाला करताय? गरज नाही ना माणसं फोडायची. मेरिटवरती जा, मेरिटवरती लढाई लढा. मेरिटवरती लोक आहेत समर्थ. मेरिट पाहत नाही का तुम्ही? मग तुम्ही आता बिनविरोध लोक निवडून आणताय, काय त्याचं कारण काय? कसे बिनविरोध येतात? मी पण 40-45 वर्ष राजकारणात आहे, बऱ्याच लोकांच्या पेक्षा मी सिनियर आहे. माझ्या डोळ्यासमोर झालेले मी बंड पाहिलेले आहेत, सगळंच पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही यंत्रणा जी आहे ती वापरता, बाकी सगळ्या गोष्टी वापरता आणि करतात. त्याच्यामुळे चाललंय सगळं. दोन्ही ठाकरे बंधूंच्या मुंबईमध्ये सांगितलं जात आहे की काही प्रचार सभा संयुक्तिक एकत्रित होणार आहेत. कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे? आता शाखा भेटी सुरू आहेत. मला असं वाटतं की राजसाहेब आणि उद्धवसाहेब हे संपूर्ण मुंबापुरीमध्ये भेटणार आहेत. आता बघा इथे मी 202च्या प्रचाराला आलोय. आमच्या श्रद्धा वहिनी श्रीधर जाधव सौभाग्यवती त्या इथं उमेदवार आहेत आणि त्याचा प्रचार आहे. त्यांची निशाणी मशाल आहे. त्या मशालीचा प्रचाराला आलो. इथं आता सौभाग्यवती रश्मी वहिनी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या स्वतः येणार आहेत, पण आम्ही या ठिकाणी आता आलेलो आहोत. त्याच्यामुळे वहिनी स्वतःहून भेट देत आहेत. शर्मिला वहिनी भेट देतील, आदित्य ठाकरे साहेब भेट देणार आहेत, अमितजी ठाकरे साहेब भेट देणार आहेत आणि साहेब आणि उद्धव साहेब दोघेही सोबत फिरणार आहेत. काही ठिकाणी वेगवेगळे जाणार आहेत आणि संयुक्त सभासुद्धा मुंबईसहित इतर महानगरपालिकांमध्ये पण होणार आहे. आणखी काही प्रश्न की शिवसेना भवनात तुम्ही आलात, तुम्ही अगदी नतमस्तक झाला शिवसेना भवनामध्ये काही दिवसापूर्वी प्रवेश करताना. जवळपास 20 वर्षानंतर राज ठाकरे स्वतः आज शिवसेना भवनामध्ये आले. उद्धव ठाकरेंनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आणि वचननामा जाहीर झाला. तुम्ही कसं या सगळ्याकडे पाहता? या सगळं पाहत असताना एक वेगळा मनाला आनंद वाटते की याची द्या याची डोळा मी आज ते पाहिलेलं आहे आणि त्याचा निश्चितपणे मला आनंद आहे की दोन्ही भाऊ आज सेना भवनमध्ये बाजूला बसून आपल्या मुंबईसाठी काय करावं, राज्यासाठी काय करावं याच्यावरती खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सोबत चाललेले आहेत. आणि सेना भवनच्या आठवणी, त्या काळातल्या गमती जमती आठवणी, अविस्मरणीय आठवणी आहेत. त्या आठवणींमध्ये मला ते बऱ्याच गोष्टी साहेबांकडून कळालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी तेच स्वतः बोललेले आहेत. आणि आज त्यांना सुद्धा एक मनाला वेगळा आनंद झाला असेल, कारण 2003ला ते शिवसेना भवन पाडून आता नवीन शिवसेना भवन बनवलेलं आहे आणि साहेब प्रथमच त्या शिवसेना भवनमध्ये गेले असल्यामुळे त्यांचाही मनाला एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळाला असेल की ज्या सेना भवनामध्ये आम्ही लहानाचे मोठे झालो, राजकीय धडे घेतले, त्या बाळासाहेबांचा वारसा घेऊन आम्ही पुढे निघालेलो आहोत. आज त्या ठिकाणी त्या वाचूमध्ये जाताना एक वेगळा आनंद निश्चितपणे त्यांनाही झाला असेल. एक शेवटचा प्रश्न, जेव्हा राज ठाकरे बाहेर पडले, तुम्ही त्यांच्यासोबत गेलात, त्यानंतर तुमचा अनेकदा प्रयत्न म्हणजे सुरू होता की दोन्ही ठाकरे बंधू यावं, तुमच्या त्या भावना होत्या. आता ते एकत्र आलेले आहेत, हातात हात घालून, मागे काही झालंच नाही अशा पद्धतीने एकत्र पुढे जाताना दिसतात आहे. तुम्हाला कसं वाटतं? मला असं वाटतं की आता दोघा बंधूंनी आपलं मनभेद सुद्धा विसरून आता दोघे एकमेकांना सोबत आलेले आहे. एक ठाकरे परिवार एकत्र आलेला आहे आणि ठाकरे परिवार एकत्र आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला एक वेगळा आनंद झाला आहे. खऱ्या अर्थाने दिवाळीत आमच्यासाठी आहे आणि म्हणून माझ्या मनामध्ये खूप भावना आहेत या विषयावरती, परंतु आता घरी बोलणं उचित नाही. पण ठीक आहे की बाळासाहेबांनाही काय त्यांचे हे 2 डोळे एकत्र आलेले आहेत. बाळासाहेबांच्या डोळ्यातून निश्चितपणे आनंद अश्रू येत असतील की माझे दोन्ही पुत्र आज एकत्रितपणे येऊन या मुंबईसाठी लढा देत आहेत आणि मुंबई नक्कीच आपल्या मराठी माणसांची आहे, कुटुंबाची आहे, महाराष्ट्रावरती प्रेम करणाऱ्यांची आहे, त्यांच्या हातात सुपूर्द करतील आणि मला वेगळा असं पुन्हा आनंद देतील अशा त्यांच्याही भावना उचामुळं आलेल्या असतील. आणि निश्चितपणे बाळासाहेब वरून या मराठी माणसांना आणि महाराष्ट्रावरती प्रेम करणाऱ्या
सगळ्यांनाच आशीर्वाद देत असतील. धन्यवाद ही सगळी मनमोकळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सावर्डेकरसह मी देवेंद्र कुलटकर, NDTV मराठी, मुंबई.